दत्तवाड तंटामुक्त अध्यक्ष निवड रखडली, गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात। राज्य शासनाने 15 ऑगस्ट 2007 पासून गाव शांततेतून समृद्धीकडे जावं यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली। या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले, परंतु सद्यस्थितीत दत्तवाड येथील तंटामुक्त समिती केवळ कागदावर उरली असून गावात अनेक तंटे उद्भवत आहेत। गावातील तंटे थेट पोलीस स्टेशनला पोहोचत आहेत। दत्तवाड तंटामुक्त समिती थंडावली असून तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड रखडला असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाल्यानंतर या मोहिमेला सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाल्यानं अनेक तंटे गावातच सामोपचाराने मिटवण्यात आले। या मोहिमेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला। काही जिल्हे तंटामुक्त झाले म्हणून नावारूपास आले। जिल्ह्यातील अनेक गावं तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरले, परंतु दत्तवाडमध्ये गेल्या 1 वर्षापासून तंटामुक्त अध्यक्ष व समिती रखडली असल्यामुळे अनेक तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे येते। शासन नियमानुसार गावात तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात आली, मात्र पूर्वीप्रमाणे या तंटामुक्त समितीचं कार्य राहिले नाही। गेल्या वर्षभरापासून दत्तवाड तंटामुक्त समिती रखडली असून अध्यक्षांची निवड सुद्धा अजून या ठिकाणी झालेली नाही। त्यामुळे सद्यस्थितीत गावातील वाद आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यास सुरुवात झाली आहे। गावातील वाद गावातच मिटवण्याकरता तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांच्या पुढाकाराने राज्यभरात ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय 26 डिसेंबर 2007 रोजी काढण्यात आला। परंतु दत्तवाड येथे गेल्या 1 वर्षभरापासून तंटामुक्त समितीचं काम रखडलं असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे लवकरात लवकर दत्तवाड तंटामुक्त अध्यक्षांची निवड करून समिती स्थापन करण्यात यावी व गावातील तंटे हे गावातच मिटवण्यात यावेत अशी मागणी येथील नागरिकांच्यातून जोर धरते। माजी तंटामुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश नरसगोंडा पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यामुळे राजीनामा दिला। राजीनामा देऊन 1 वर्ष संपत आलं तरी दत्तवाड तंटामुक्त अध्यक्ष समितीची स्थापना करण्यात आली नाही। त्यामुळे अनेक लहान मोठे तंटे या परिसरात निर्माण होत आहेत। शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड।